कसा ओळखतात मला जर थोडं सांगा. वाक्यातलं काय घ्यायचं? क्रियापद. क्रियापदातला मूळ धातूला नारा नारी नारे यापैकी प्रत्यय लावा आणि शेवटी कोण असा प्रश्न विचारा. वाक्यातला आपल्याला कर्ता मिळून जातो. कर्म शोधायचं असेल तर क्रियापदाला पहिल्यांदा प्रश्न विचारा काय नाही. जर काय नाही उत्तर मिळालं तर ठीक, आणि नाही मिळालं तर क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारा. तुम्हाला वाक्यातलं कर्म मिळून जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रियापद. क्रियापद कशाला म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला क्रियापद असं म्हणतात. या तीन गोष्टी ज्याला ओळखता येतील त्याला प्रयोग ओळखता येणार आहे. मित्रांनो, या प्रयोगामध्ये जर पाहिलं तर प्रयोगाचे तीन मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग. असे तीन प्रकार याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये एक एक प्रकार आपण पाहणार आहोत. कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती असं जर विचारलं तर दोन. एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा अकर्मक कर्तरी प्रयोग. जर कर्मणी प्रयोग पाहिला तर कर्मणी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात आणि त्याच्यामध्ये हे पाच प्रकार येतात. दोन प्रकार कोणते? एक प्रधान कर्मणी प्रयोग आणि दुसरा गौण कर्मणी प्रयोग. असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रधान मध्ये हा एकटाच येतो, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, आणि उरलेले हे चार हे गौण कर्मणी प्रयोगामध्ये जातात. लक्षात ठेवा. परंतु तुम्ही एवढं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. हे पाच प्रकार लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कर्मणी प्रयोगात आपण जे प्रकार पाहणार आहोत, प्रधान कर्तृक कर्मणी, शक्य कर्मणी, प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी आणि नवीन कर्मणी. या नवीन कर्मणीलाच एक नाव आहे, त्याला कर्म कर्तरी प्रयोग असंही म्हणतात. आणि या प्राचीनला पुराण कर्मणी असंही म्हटलं जातंय, पहा लक्षात ठेवा. आणि या शक्य कर्मणीला एक नाव आहे, पहा काय रे? शक्य क्रियापदातून काय काय व्यक्त होतं रे? सामर्थ्य दर्शवलं जातं, म्हणून याला सामर्थ्यवाचक कर्मणी असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा. तर असे हे प्रकार कर्मणीत आपण पाहणार आहोत. आणि भावे प्रयोगात आपल्याला तीन प्रकार बघायचे: सकर्मक भावे, आकर्मक भावे आणि भाव कर्तरी प्रयोग. याला दुसरं एक नाव, याला अकर्तृक प्रयोग असंही म्हटलं जाते, पहा. अकर्तृक ते का म्हणतात त्याच्यामध्ये मी सांगेल, पहा. असे तीन प्रकार आपण याच्यात पाहणार आहोत. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला संकर प्रयोग बघायचे, की जे संकर प्रयोगामध्ये चार प्रकार आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. तर एक एक प्रकार लगेच सुरू करूयात. पहिला आहे कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. कर्तरी प्रयोग म्हणतात कशाला? जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलतं त्याला कोणता प्रयोग म्हणतात? कर्तरी प्रयोग. क्रियापद कर्त्यानुसार बदलतं म्हटलं की कर्तरी प्रयोग लक्षात ठेवायचा. आणि क्रियापद कर्मानुसार बदलतं म्हणलं की कोणता? कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातंय, पहा लक्षात ठेवा. मग इथं ते उदाहरण आहे, रोहित पुस्तक वाचतो. आपण पहा, कर्त्याचं लिंग बदललं, रोहिणी घेतलं है ना. रोहित पुल्लिंगी शब्द आहे, रोहिणी स्त्रीलिंगी शब्द आहे. रोहिणी पुस्तक वाचते म्हणजे पहा, कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापद काय झालं रे? बदललंय. कर्त्याचं वचन बदललं, क्रियापद बदललेलं दिसतंय. दिसतंय का? त्याच्यानंतर कर्त्याचा पुरुष बदलला तर क्रियापद सुद्धा बदललंय. म्हणजे कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदललं की क्रियापद जर बदलत असेल तर त्या वाक्याचा प्रयोग हा कोणता असतोय? कर्तरी प्रयोग. म्हणून रोहित पुस्तक वाचतो हे कर्तरी प्रयोग आहे. आता ही झाली संकल्पना है ना. आता आपण ओळखायचा कसा कर्तरी प्रयोग? तर कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या काही वैशिष्ट्ये सांगतो, पहा. सर्वप्रथम एकच वैशिष्ट्य लक्षात ठेवा. जर वाक्यातील कर्त्याला कोणताच विभक्तीचा प्रत्यय नसल तर डोळे झाकून कर्तरी प्रयोग लिहायचा. मग रोहित पुस्तक वाचतो, वाचणारा कोण? रोहित. रोहित झाला कर्ता, आणि कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून डोळे झाकून कर्तरी प्रयोग लिहा. बाकी काही असू द्या. कर्मही शोधू नका आणि क्रियापदही बघू नका. जेव्हा कर्तरी, कर्मणी आणि भावे असे प्रयोग ओळखायला सांगितले जातील तेव्हा हे लक्षात ठेवायचंय. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, पहा कर्तरी प्रयोगाचं. कर्तरी प्रयोगातील कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो. प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतो. आणि एकमेव प्रयोग आहे, पहा, की ज्यातला कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा. मग असाही प्रश्न येईल, कोणत्या प्रयोगातील कर्ता हा प्रथमा विभक्तीत आढळतो? कर्तरी प्रयोगातला. त्याच्यानंतर याचे काही वैशिष्ट्य आहेत, पहा. कर्तरी प्रयोगामध्ये जर पाहिलं तर क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालतं. म्हणजे कर्ता जसं म्हणेल तसंच क्रियापद बदलतंय. समजतंय? मग कोणाप्रमाणे बदलतंय? कर्त्याच्या तंत्राप्रमाणे. दुसरं, कर्तरी प्रयोगात संपूर्ण वाक्यावर कोणाची हुकूमत असते? कर्त्याची हुकूमत असते, पहा. आणि कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. धातुरूपेश म्हणजे काय? संपूर्ण वाक्यावर हुकूमत गाजवणारा.
मग मला सांगा, कर्तरी प्रयोगात हुकूमत कोण गाजवतं? कर्ता. म्हणून कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. लक्षात ठेवायचं, हे विचारलेलं आहे पहा खूप वेळेस. कर्तरी प्रयोगात टिंब हे धातुरूपेश असते. पर्यायामध्ये राहील कर्ता, कर्म, क्रियापद. कोण? कर्ता. त्याच्यानंतर पहा, कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा? मी आत्ताच सांगितलं, फक्त कर्ता शोधा. कर्ता प्रथमा विभक्ती दिसला की काय करायचं रे? कर्तरी प्रयोग लिहायचा. याच्याहून कर्तरी ओळखायचा पहा. समजलंय? या कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार आहेत? 2. कोणते 2? सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? तर ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असतं त्याला सकर्मक कर्तरी म्हणतात. म्हणजेच काय? तर ज्या कर्तरी प्रयोगात कर्म आलेलं असतंय त्याला काय म्हणायचंय? सकर्मक. आणि ज्याच्यामध्ये कर्म आलेलं नसतंय त्याला काय म्हणतात रे? अकर्मक. आपल्याला माहिती पाहिजे, सकर्मक शब्दाचा अर्थच आहे बा काय रे? ज्याच्यात कर्म असतं ते कर्मासहित त्याला म्हणतात सकर्मक. आणि अकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म नसतं असं त्याला काय म्हणतात? अकर्मक. है ना? मग सकर्मक कर्तरी प्रयोग जो असतो हा ओळखायचा कसा? कोणताही प्रयोग असू द्या, या 3 गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. एक म्हणजे कर्ता, दुसरा म्हणजे कर्म आणि तिसरं म्हणजे क्रियापद. सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्तरी कोणताही असू द्या, त्या कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. लक्षात ठेवा. आणि कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला असतो किंवा नसतो. आणि क्रियापद हे बहुधा वर्तमान काळी असते. बहुधा म्हणलेलं आहे म्हणजे 99% तर वर्तमान काळीच असते. लक्षात ठेवा. वर्तमान काळी म्हणजे त्या क्रियापदाच्या शेवटी तो, ती, ते, तात यापैकी प्रत्यय लागलेले असतात. लक्षात ठेवा. मग एक उदाहरण सांगतो बा, जसं की रामापासून सुरू करतो म्हणजे लवकर जाशील तू, आणि जोपर्यंत तू पोलीस होत नाही तोपर्यंत तुला कुठेही गेला तर राम आंबा खातो हे येणार. आणि सगळ्या मराठी व्याकरणात जर संकल्पना क्लिअर करायच्या असतील तर एकमेव उदाहरण आहे राम आंबा खातो. त्याच्यातून लगेच संकल्पना क्लिअर होते. बघा, खाणारा कोण? राम. त्याला प्रत्यय नाही. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. आणि काय खातो? कर्म सुद्धा आलंय म्हणून कोणता प्रयोग? सकर्मक कर्तरी प्रयोग. प्रत्यय ओळखायचं, प्रत्यय असो किंवा नसो, कर्म आलं सकर्मक कर्तरी लिहा. ठीक आहे. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असतो असंही आपल्याला विचारतात. तर कर्माला एक तर कर्म प्रथमा विभक्तीत असते किंवा कर्म द्वितीय विभक्तीत असते. लक्षात ठेवा. आणि कर्ता कोणत्या विभक्तीत असतोय? प्रथमा. मग याची काही उदाहरणं आहेत पहा सकर्मक कर्तरी प्रयोगाचे. राजा राजवाडा बांधतो. बांधणारा कोण? राजा. कर्त्याला प्रत्यय आहे का रे? नाही. झाला कर्तरी प्रयोग. कर्तरी कळला? हा. सकर्मक की आकर्मक? मग कर्म शोधायचं. मग काय बांधतो म्हणजे कोणता झाला रे? सकर्मक कर्तरी. लक्षात ठेवा. पुढे ज्ञानेश्वर भिंत चालवितात. चालवणारे कोण? आहे का प्रत्यय? नाही. म्हणजे कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. काय चालवतात? सकर्मक कर्तरी प्रयोग. अशाच पद्धतीने ओळखायचा. कर्ता कर्म ओळखल्याशिवाय प्रयोग डोळ्याने ओळखायचा नाही. बरेच जण डोळ्याने ओळखणार, मी सांगतो ना पुढे गेल्यावर. हा. तर पक्षी मासा पकडतो. पकडणारा कोण? काय पकडतो? कर्त्याला प्रत्यय सकर्मक कर्तरी प्रयोग. है ना? गवळी धार काढतो. काढणारा कोण? काय काढतो? कर्त्याला प्रत्यय आहे का? कोणता प्रयोग? सकर्मक कर्तरी प्रयोग. धोंडू क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण? कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. है ना? काय खेळतो? क्रिकेट. सकर्मक कर्तरी प्रयोग. लक्षात ठेवा. पुढे लता निबंध लिहिते. लिहिणारी कोण? काय लिहिते? सकर्मक कर्तरी प्रयोग. मधु दूध पितो. पिणारा कोण? काय पितो? कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्म आले म्हणजे कोणता प्रयोग? सकर्मक कर्तरी प्रयोग. भैरव गाईला बांधतो. बांधणारा कोण? बांधण्याची क्रिया कोणावर घडते? गाईवर. इथे पहा, कर्त्याला प्रत्यय नाही पण कर्माला आलाय. आलाय का? आणि कोणाचा लागलाय रे? द्वितीयाचा. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लागून येऊ शकतो किंवा कर्म कोणत्या विभक्तीत राहू शकते? प्रथमा विभक्तीत. आणि सकर्मक कर्तरी किंवा कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. हे लक्षात ठेवायची, तर फिट करून ठेवायचे पहा. पुढे बघा, शिकारी
हरणास पकडतो, पकडणारा कोण? बघा कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी, आणि पकडण्याची क्रिया हरणावर घडतीये, म्हणजे कोणता झाला? सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि मदारी माकडाला खेळवतो, खेळवणारा मदारी, खेळवण्याची क्रिया कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग, आणि कर्म आलंय म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग. समजलाय का? म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म आलेला असते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो, तो सकर्मक कर्तरी प्रयोग असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पाठीमाग जर जागा नसल तर खाली चेअर वगैरे जर असतील लॅब मधल्या आणल्या तरी चालतील आणि तिथं बसून घ्या. मुलीनं तुम्हाला चेअर आणा, दोन उभ्या राहू नका. तसे काय होतंय, उभं राहिलं का आम्हालाच वाईट वाटतंय. हा, मला जास्त वाईट वाटतंय उलट. जागा आहे इथं, येत आहे का? त्यांना, त्या मुलींना म्हणा इथे जागा आहे, एक बेंच रिकामी आहे. व्हिडिओ चालत नाही का? मग कमेंट केलं का? खाली टाक त्यांना. हा, या पुढे या इथं. इथे अरे मुलांना जागा आहे इथं, 2 जण बसू शकतायत. या पुढे या. आणि हा, बाकीच्याने द्या लक्ष आता. फ्लो तुटू देऊ नका. हा, फ्लो तुटू शकतो याच्यात. काय आहे, तुझी नजर भिरभिरती आहे है ना? हा. जाऊयात आकर्मक कर्तरी प्रयोगाकडे, है ना? बघा आता, आकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? ज्या कर्तरी प्रयोगात कर्मच नसते त्याला म्हणायचंय आकर्मक कर्तरी. मग आकर्मक कर्तरी ओळखायचा कसा? तर जो कर्ता असेल त्या कर्त्याला प्रत्यय नसतो, जे कर्म असल वाक्यात कर्मच नसते, आणि जे क्रियापद असते हे क्रियापद वर्तमान काळी किंवा भूतकाळी असते. वर्तमान काळी किंवा भूतकाळी. तो प्रयोग कोणता? आकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे आकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कोण नसणारे? हे कर्म नसणारे. पहा, फक्त वाक्यात कर्ता असणारे. मग आपण याचे काही उदाहरणं बघूयात. जसं की सूर्य पूर्वेला उगवतो. आता उगवणारा कोण? सूर्य. आता बघा इथे कर्त्याला प्रत्यय आहे का रे? नाही, म्हणजे हा कर्तरी प्रयोग झाला, बरोबर. आणि उगवण्याची क्रिया कोणावर घडते? सूर्यावरच घडते. जेव्हा दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकच येतात अशा वाक्यामध्ये फक्त कर्ता असतो. कोण असतो? कर्ता. मग कोण नसतंय त्याच्यामध्ये? कर्म नसते. मग अशा वाक्याला आकर्मक वाक्य म्हणतात. आणि प्रयोगामध्ये जर पाहिलं तर कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून याला म्हणायचंय आकर्मक कर्तरी प्रयोग. समजले? जेव्हा कर्ता आणि कर्म शोधण्यासाठी दोन्ही प्रश्नांची उत्तर एकच येतात अशा वाक्यामध्ये फक्त कोण असतोय? कर्ता. कोण नसतंय? कर्म. आणि जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर मग त्यावेळेस तो कोणता प्रयोग लिहायचा आहे? आकर्मक कर्तरी प्रयोग. पुढे बघा, राजाला मुकुट शोभतो, शोभणारा कोण? मुकुट. काय शोभतो? मुकुट. कोणता प्रयोग? आकर्मक कर्तरी प्रयोग, कारण की त्याच्यामध्ये प्रत्यय लागलेला नाही. समजतंय? आता आणखी एक सांगतो बा. जेव्हा असे 3 शब्दाचं वाक्य असेल आणि त्यातील हे राजा वगैरे वाटते ना आपल्याला, बऱ्याच जणांना एक कर्ता वाटतो है ना. जर या 3 असं जर आलं वाक्य, पहा समजा एक उदाहरण घेतो मी. गौरीला साडी शोभते है ना. 3च याचा वाक्य आहे. मित्रांनो, जेव्हा असं नामाला एखाद्या ला प्रत्यय लागलेला असेल तेव्हा हे कधीच कर्ता नसतो. जसं की इथं बघा, राजाला हा कधीच कर्ता नाही, गौरीला हा कधीच कर्ता नसतोय. कधी फक्त 3 शब्दाच्या याच्यात सांगितलंय आणि त्याच्या पुढचा जो असेल तो कर्ता असतो. कळतंय? जसं की बघा, मला दूध आवडते किंवा सचिनला घ्या, सचिनला दूध आवडते. हा, लक्ष द्या. हा, तर हा करता होईल का सचिन याच्यातला? नाही. कळलं का? जेव्हा असा ला प्रत्यय लागलेला असेल एखाद्या नामाला आणि 3 शब्दाचं वाक्य असेल तर तो करता नसतोय. पहा, म्हणजे बहुतांश वाक्यात. कधी जर आला तर मला सांगू नको, नाही तो म्हणजे मास्तर म्हणला नसतोयच, पण बहुतांश हा करता नसतोच. इथं पहा, मग राजाला मुकुट शोभतो
यातला करता होईल का? मग करता कोण? मुकुट. समजलंय? कधी कधी असाही प्रश्न आलाय, राजाला मुकुट शोभतो, या वाक्यातील कर्ता शोधा, है ना? आणि मग त्यावेळेस आपल्याला एक सवय लागलेली असते की व्यक्तीचं नाव दिसलं करता, पण तो प्रत्येक वेळेस करताच असतो असं नाही. श्रावणीला थंडी वाजते बघा, होईल का करता? नाही. मग वाजणारी कोण? थंडी. काय वाजते? कर्त्याला प्रत्यय नाही, कर्म नाही, आकर्मक कर्तरी प्रयोग. पक्षी आकाशात उडाला, उडणारा कोण? उडण्याची क्रिया कर्म आहे का? आणि कर्त्याला प्रत्यय कोणता प्रयोग? आकर्मक कर्तरी प्रयोग. ती मोठ्याने हसली, हसणारी कोण? हसण्याची क्रिया आकर्मक कर्तरी प्रयोग. समजते? आणि त्याला कानडी येते, आता होईन का अनिता? नाही होणार. कर्म करता. बरेच जण अनिता करता लिहितात त्याच्यातला. येणारी कोण? कानडी आहे. काय येते? कानडी. आणि कानडी हा झाला करता, आणि कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्म नाही, म्हणून आकर्मक कर्तरी प्रयोग. आई घरात असावी, असणारी कोण? असण्याची क्रिया म्हणजे आकर्मक कर्तरी प्रयोग. समजले? असे बरेच उदाहरण आहेत. विराटची खेळताना बॅट मोडली, मोडणारी कोण? काय मोडली? आकर्मक कर्तरी प्रयोग. मला दूध आवडते, आवडणारे कोण? दूध. काय आवडते? दूध, है ना? आकर्मक कर्तरी प्रयोग. का रे? असं का आकर्मक कर्तरी का? कारण कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्म वाक्यात आलेलं नाही. समजलंय का? देवाला भक्त आवडतो, आलं का इथं ला? देवाला भक्त आवडतो, मग आवडणारा कोण? काय आवडतो? गौरीला साडी शोभते, शोभणारी कोण? काय शोभते? कोणता प्रयोग? आकर्मक कर्तरी प्रयोग. आता समजलंय का? अशा पद्धतीने हा आकर्मक कर्तरी प्रयोग लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. सेम कर्तरी प्रयोग होता तसाच कर्मणी, फक्त इथं कर्माला महत्व आहे. जेव्हा वाक्यातील कर्म हे वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वाचनाप्रमाणे बदलतं, तेव्हा त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं दिलंय पहा, रामने लाडू खाल्ला. आता यातलं कर्म कोणतं आहे रे? लाडू. याचं लिंग बदललं, लाडू पुल्लिंगी शब्द आहे पहा, तो लाडू. मग आपण एक स्त्रीलिंगी शब्द घेतला, चिंच, है ना? रामने चिंच खाल्ली, म्हणजे पहा कर्माचं लिंग बदललं, क्रियापद काय झालं? बदललं. कर्माचं वचन बदला, चिंच एक आहे आणि खाल्ल्या तर मग रामने चिंचा खाल्ल्या. कर्माचं वचन बदललं, क्रियापद काय झालं रे? बदललंय. म्हणजे खाल्ला हे क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतंय, म्हणून याला म्हणायचंय कर्मणी प्रयोग. याची व्याख्या विचारतात पहा. वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलल्यास टिंबटिंब प्रयोग होतो, कर्मणी प्रयोग होतो. मग हा कर्मणी प्रयोग जो असतोय हा ओळखायचा कसा ते सांगणार आहे. याची सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत. जसं कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापद बदलत होतं, तसं इथं कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालतं. इथं कर्माला महत्व आहे पहा. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगात संपूर्ण वाक्यावर कोणाची हुकूमत? कर्माची हुकूमत असते. आणि कर्मणी प्रयोगात कर्म हा काय असतो रे? धातुरूपेश. कर्तरी प्रयोगात धातुरूपेश आणि कर्मणी प्रयोगात कर्म असते. मित्रांनो कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा? अतिशय सोपा. वाक्यामध्ये जो कर्ता, कर्म आणि जे क्रियापद असणारे याच्यावरून कर्मणी प्रयोग ओळखायचा. आणि या दोघांवरूनच ओळखता येतो जास्त प्रमाणात. जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असल आणि कर्माला प्रत्यय नसल तर डोळे झाकून कर्मणी प्रयोग लिहायचा. कर्मणी प्रयोगात काय सांगितलंय पहा, कर्त्याला प्रत्यय असतोय पण कर्माला कधीच प्रत्यय नसतो. म्हणजेच कर्मणी प्रयोगात कर्म हे नेहमी कोणत्या विभक्तीत असते? प्रथमा विभक्तीत असते. मग टिंबटिंब प्रयोगात कर्म हे प्रथमांत असते आणि टिंबटिंब प्रयोगात कर्ता हा प्रथमांत असतो. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. ठीक आहे? म्हणजे कर्मणी प्रयोगात कर्माला कधीच प्रत्यय लागून येत नाही आणि कर्त्याला नेहमी प्रत्यय लागलेला असतो. त्याच्यानं ओळखायचं पहा. जसं की मागचं वाक्य होतं, रामने लाडू खाल्ला, खाणारा कोण? राम. काय खाल्ला? लाडू. इथे पहा कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही, म्हणून या वाक्याचा प्रयोग कोणता? कर्मणी प्रयोग. समजलंय का? पुढे बघा. कर्मणी प्रयोगातले जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. कर्मणी या प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगात कर्त्यालाच प्रधान मानावं लागतं, म्हणून याला प्रधान कर्तृक कर्मणी म्हणतात.
हा ओळखायचा कसा ते कळलं पाहिजे आपल्याला फक्त. मित्रांनो, याच्यामध्ये जो कर्ता, कर्म आणि क्रियापद असते, कर्ता, कर्म, क्रियापद. कर्मणी प्रयोग कोणताही असू द्या, कर्माला प्रत्यय सॉरी कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला प्रत्यय नको, है ना. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग. आणि जर क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, लो म्हणजे क्रियापद भूतकाळी आलं तर डोळे झाकून प्रधान कर्तृक कर्मणी लिहायचा. कळलंय का? प्रधान कर्तृक कर्मणी मध्ये कर्त्याला तृतीयाचा प्रत्यय असतो. कोणाचा लागतो? आणि कर्म कोणत्या विभक्तीत असते? प्रथमा. पण एवढं लक्षात ठेवायचंच नाही आपण कोणाचा प्रत्यय लागतो काय. जर लय डीप विचारला तर येईल, नाहीतर तुम्हाला फक्त प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखा असं येईल. कर्मणी प्रयोग म्हणलं कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला प्रत्यय नको, कर्मणी. आणि क्रियापद भूतकाळी आलं की प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. वाक्य बघा, तुकारामांनी गाथा लिहिल्या, लिहिणारे कोण? तुकाराम. काय लिहिल्या? गाथा. पहा, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, कोणता प्रयोग? कर्मणी. आणि क्रियापदाच्या शेवटी पहा क्रियापद भूतकाळी आलंय, आलंय का, म्हणून कोणता कर्मणी? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. पुढे बघा, रामाने काम केले, करणारा कोण? काय केले? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. आणि क्रियापदा शेवटी पहा काय आलंय रे? ले, म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. समजलाय? अशाच पद्धतीने ओळखायचा तो. अमृताने बाजारातून खेळणी आणली, आणणारी कोण? काय आणली? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी. आणि आणली भूतकाळी क्रियापद, प्रधान कर्तृक कर्मणी. पुढचं वाक्य, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, चालवणारे कोण? काय चालवली? कर्त्याला प्रत्यय, कर्माला क्रियापद, भूतकाळी, कोणता प्रयोग? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आईने सर्वांसाठी खाऊ बनवला, बनवणारी कोण? काय बनवला? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी. आणि क्रियापद भूतकाळी आलंय, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. समजलाय का? प्रधान कर्तृक कसा ओळखायचा? कसा? कर्त्याला प्रत्यय असतोय, कर्माला प्रत्यय नसतो, आणि क्रियापद भूतकाळी आलेलं असते. शहाजहानने पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला, बांधणारा कोण? शहाजहान. काय बांधला? ताजमहाल. आणि बांधला कालर शेवटी ला, म्हणजे कोणता कर्मणी? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. समजलंय का? लक्षात ठेवायचंय. पहा, त्याने खूप ग्रंथ वाचले, वाचणारा तो काय वाचले? ग्रंथ, कर्मणी प्रयोग. आणि वाचले, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. हे उदाहरण आलेलं आहे पहा भरपूर वेळेस, है ना. लक्षात ठेवायचंय. समजला प्रधान कर्तृक. त्याच्यानंतर जाऊया दुसऱ्या प्रयोगाकडे, शक्य कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी कशाला म्हणायचं आणि हा ओळखायचा कसा ते कळलं पाहिजे. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून एखादी क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या वाक्यात कोणता प्रयोग असतो रे? शक्य कर्मणी प्रयोग असतो. मित्रांनो, शक्य कर्मणी प्रयोग कोणताही प्रयोग असू द्यात, मी सांगितलंय कर्ता, कर्म आणि क्रियापद हे घटक ओळखायचे. कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला प्रत्यय नसेल, कोणता प्रयोग रे? कर्मणी प्रयोग. आणि जर क्रियापद शक्य असेल तर शक्य कर्मणी प्रयोग. समजलंय? म्हणजे शक्य क्रियापद कोणते असतात रे? हसवते, रडवते, खेळवते, चालवते, पळवते, हे जे व वाले असतात का, ते शक्य क्रियापद असतात. आणि मग बघूयात त्याची काही उदाहरणं आहेत. मला हे काम करवते, करणारा कोण? मी. काय करवते? काम. कर्त्याला प्रत्यय. आता बऱ्याच जणांना इथं ला प्रत्यय आहे की नाही हेच कळत नाही. मला, मी या सर्वनामाला जर ला प्रत्यय लागला की त्याच्यापासून मला हा शब्द तयार होतो. म्हणजे इथं ला हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय, कोणता प्रयोग रे? कर्मणी. आणि क्रियापद बघा, शक्य क्रियापद आलंय, कोणता प्रयोग? शक्य कर्मणी प्रयोग. समजतंय सगळ्यांना? पुढे बघा, आईच्याने भांडी घासवतात, घासणारी कोण? आई. काय घासवतात? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, आणि क्रियापद शक्य, व व यायला पाहिजे, घासवतात, है ना. ठीक आहे, किंवा घासवितात, शक्यता वाटते त्याच्यामध्ये. प्रत्येकच वेळेस वच येईल असं काही नाहीये, वी पण येऊ शकतो, पण याच्यातून शक्यता दिसली पाहिजे. पुढे बघा, बाबांना टेकडी चढवते, चढणारे कोण? काय चढवते? कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, कोणता प्रयोग?
कर्मणी प्रयोग है ना, आणि चढवते शक्य कर्मणी प्रयोग. या पद्धतीने लक्षात ठेवा. आजीला तिखट खावते, खाणारी कोण? काय खावते? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. कोणता प्रयोग? कर्मणी. आणि खावते शक्य कर्मणी प्रयोग. माझ्याच्याने रायगड चढवतो, चढणारा मी. काय चढवतो? रायगड. इथे बघ, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. क्रियापद शक्य. कोणता प्रयोग? आता इथे बघ, त्याच्याने एवढे पदार्थ खावले जाणार नाहीत. आता इथे बघ, काय खाववणारा कोण? तो. इथं कर्ता झाला तो. काय खावले जाणार नाही? पदार्थ. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. आणि क्रियापद बघा, शक्य आहे का? म्हणून कोणता प्रयोग? शक्य कर्मणी प्रयोग. याच्यातले एक ट्रिक सांगतो पहा सोप्या पद्धतीने. शक्य क्रियापद जर दिसलं आणि जर वाक्यात कर्म आलेलं असेल तर डोळे झाकून शक्य कर्मणी लिहा. कसं पहा, जर असं तुम्हाला वाक्य आलंय, आईला काम करवते. हा. आता तुम्हाला माहिती आहे की करवते हे शक्य क्रियापद आहे, पण आज शक्य कर्मणी आहेच की नाही हे कसं चेक करायचं? फक्त क्रियापदाला कायने प्रश्न विचारा. जर कायचं उत्तर मिळालं तर डोळे झाकून शक्य कर्मणी लिहा. काय करवते? मिळालं उत्तर. कोणता लिहिला? शक्य कर्मणी. आता पुढचं एक वाक्य सांगतो. मला थोडे चालवते. मित्रांनो इथे बघा, इथंही शक्य क्रियापद आहे. काय चालवते? येतं एक उत्तर नाही. मग हा शक्य कर्मणी होणार नाही. शक्य कर्मणी सॉरी, शक्य क्रियापदाची जी वाक्य असतात हे दोन प्रयोगात असतात पहा. एक तर तो शक्य कर्मणी असतोय, आणि जर शक्य कर्मणी नसल तर हा प्रयोग आकर्मक भावे असतो. कोणता असतो? जेव्हा कायचं उत्तर मिळणार नाही, डोळे झाकून आकर्मक भावे लिहा. शोधूच नका त्याच्यात, बाकी डोकं लावू नका, तेवढा वेळ नसणार आहे ना. बघा, जसं की आणखी एक उदाहरण घेतो. कुत्र्याला आता पळवते. मला सांगा, शक्य कर्मणी का आकर्मक भावे रे? कळलं आता? कसं? काय पळवते? येत नाही म्हणून आकर्मक भावे. समजतंय? आणि बाबांना टेकडी चढवते. काय चढवते? हा, ओके. कोणता प्रयोग? शक्य कर्मणी. जर कायचं उत्तर मिळालं शक्य क्रियापदाच्या वाक्यात तर शक्य कर्मणी, आणि नाही मिळालं तर आकर्मक भावे प्रयोग असतो. हे लक्षात ठेवायचे पहा. त्याच्यानंतर पुढे बघा, प्राचीन किंवा पुराण कर्मणी अतिशय पानसट प्रयोग आहे ना. मग कसा? तर प्राचीन पुराण काव्यातले ही वाक्य असतात, आणि याच्यामध्ये सकर्मक धातूला जे हा प्रत्यय लागलेला असतो किंवा ज हा प्रत्यय लागलेला असतोय. आणि हे ओळखायचं कसं? तर अशी वाक्य प्राचीन काव्यातले असतात, जुनी वाक्य असतात की ज्याच्यामध्ये क्रियापदामध्ये शेवटी काय आलेला असतोय? जे आलेला असतोय. उदाहरणार्थ बघा, तो काय कर्म करीजे, काय आला रे शेवटी? या क्रियापदामध्ये जे आलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आपण तर रे, आणि आणखी सोपं सांगतो, तुला वाचायला जड जातं हे वाक्य. हा, तुला जड गेलं प्राचीन कर्मणी. बस एवढं डोक्यात ठेवायचंय. जसं राम आंबा खातो तुला कळतंय, पण तुला काय कर्म करायचे तुला काहीच कळना, मग तुला लक्षात ठेवायचं कोणता? प्राचीन किंवा पुराण कर्मणी. बघा, येत अवधान ऐकले देईजे. आता तू म्हणशील सर याचा अर्थ काय, तुला करायचं काय? हा महत्वाचा मुद्दा आहे है ना. आणि तुला जेव्हा अर्थ समजून घ्यायचा, तू रेग्युलर बॅचला ये, तुला मी सगळे अर्थ समजून सांगेल है ना. इथं आपल्याला अर्थाशी देणं घेणंच नाही. मी आता सांगतो, या शेवटच्या क्षणात आपण असे आहोत, इथं मार्क आला पाहिजे, हे असंच आहे ना असंच आहे, डन, मार्क आला पाहिजे. आपण पीएचडी पोलीस झाले, तू माझ्याकडे आपण दोघं मिळून करू. हा, मराठी विषयात चालतंय ना. सध्या फक्त मार्क घेऊ. पुढे बघा, नळे इंद्रासी असे बोली गेले, आलाय का जे? पुढे बघा, द्विजी निशिता पासाव म्हणी जेलो, आलाय जो. म्हणी जेलो, बोली जेलो, करीजे, देईजे, असे क्रियापद दिसली तर कोणता प्रयोग लिहायचा? बस, वाक्याचा अर्थाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. मग हे वाक्य आलेलं आहे, द्विजी निषेधा पासाव म्हणजे गेलो, वाक्याचा प्रयोग ओळखा. तुला वाक्यच प्राचीन काव्यातलं दिसलं म्हणून कोणता लिहायचा? प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. सोपं आहे हा. जाऊयात पुढच्या प्रयोगाकडे, समापन कर्मणी प्रयोग. मित्रांनो, समापन या शब्दाचा अर्थ समाप्ती असा होतो. समाप्ती म्हणजे शेवट. तर वाक्यातील क्रियापदावरून जर वाक्याचा अर्थ कार्य समाप्ती असा जर दर्शवला जात असेल तर त्या वाक्याचा प्रयोग समापन कर्मणी प्रयोग असतोय. हा ओळखायचा कसा? तर हे आपल्याला बघायचंय पहा. पुन्हा करता कर्म,
कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता जो असतोय पहा, याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. कोणता प्रयोग रे? कर्मणी प्रयोग. आणि जर क्रियापद संयुक्त आलं तर कोणता प्रयोग? समापन कर्मणी. समापन कर्मणी प्रयोगातील क्रियापद टिंबटिंब असते. शक्य, प्रयोजक, संयुक्त, सहाय्यक, संयुक्त क्रियापद आलेलं असते. आणि समापन कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता जो असतोय याला षष्टीचे प्रत्यय असतात. चाचीचे, च्या. कोणाचे प्रत्यय पाहिजेत? षष्टीचे. जर कर्त्याला षष्टीचे प्रत्यय दिसले तर समापन लिहून टाक, बाकी तू डोकं लावू नको, है ना. उदाहरणार्थ बघ, रामचा निबंध लिहून झाला, लिहिणारा कोण? कर्त्याला कोणता प्रत्यय? म्हणजे कोणता प्रयोग? समापन कर्मणी, है ना. आणि असतोच, समापनच असते. पुढे बघा, आणखी शोधूयात. काय लिहून झाला? आणि लिहून झाला पहा, संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे हा झाला कर्ता, हे झालं कर्म आणि हे झालं क्रियापद. कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, बरोबर. कर्मणी प्रयोग. आणि लिहून झाला संयुक्त क्रियापद आहे, म्हणून कोणता प्रयोग? समापन कर्मणी प्रयोग. पण एवढं क्रियापद एवढं बघण्याला आपल्याला वेळ नाही. कर्त्याला षष्टीचा प्रत्यय दिसला, समापन. बघा, त्याची गोष्ट सांगून झाली. सांगणारा कोण? कर्त्याला कोणता प्रत्यय? कोणता प्रयोग? समापन कर्मणी. त्याचे वर्तमानपत्र वाचून झाले, वाचणारा कोण? तो. कोणता प्रत्यय लागलाय? कोणता प्रयोग? समापन कर्मणी प्रयोग. किरणचा लाडू खाऊन झाला, खाणारा कोण? कर्त्याला षष्टीचा प्रत्यय, कोणता प्रयोग? समापन. हेमाचे पुरण वाटून झाले, वाटणारी कोण? कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आहे, समापन कर्मणी प्रयोग. लताची कविता पाठ झाली, है ना, पाठ करणारी कोण? लता. म्हणजे लता याला कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आहे, म्हणून कोणता प्रयोग? समापन कर्मणी प्रयोग. अशा याच्यात कर्म आलेलंच असते, लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही कर्म शोधा, है ना. समजलंय? त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रयोग आहे नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग. अतिशय महत्वाचा आणि खूप वेळेस विचारला जाणारा आणि सगळ्यात पानसट प्रयोग. कोणता? नवीन कर्मणी. याला नवीन कर्मणी का म्हणतात? तर हा प्रयोग इंग्रजी भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे. मग इंग्रजी भाषेतून मराठीत घेण्यात आलेला प्रयोग कोणता? नवीन कर्मणी, किंवा त्याला दुसरं नाव आहे कर्म कर्तरी. हे नाव कमी प्रमाणात देतात, याला जास्त प्रमाणात देतात. कर्म कर्तरी प्रयोग म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग, की जो इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी भाषेत घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पहा, हा प्रयोग ओळखायचा कसा? जर वाक्यातील कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असेल तर डोळे झाकून नवीन कर्मणी प्रयोग लिहायचा. लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला, पकडणारे कोण? कर्त्याला कोणता प्रत्यय लागला रे? कोणता प्रयोग? नवीन कर्मणी प्रयोग. आणि काय पकडला? चोर. कर्म पण मिळतंय पहा, आणि कर्म असतंच. तुम्ही शोधायला जाऊच नका आणि वेळ घालूच नका. कडून कर्त्याला प्रत्यय दिसला की लिहून टाका, कोणता प्रयोग? नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग. पुढे बघा, भैरव कडून गाय बांधली गेली, बांधणारा कोण? एका कर्त्याला कडून प्रत्यय. मांजराकडून उंदीर मारला गेला, मारणारा कोण? एका कर्त्याला कडून प्रत्यय. पत्र त्याच्याकडून लिहिले गेले, लिहिणारा कोण? तो. एका कर्त्याला कडून प्रत्यय, कोणता प्रयोग? कर्म कर्तरी प्रयोग. समजले? आणि याला कर्म कर्तरी का म्हणतात? इथे पहा, पत्र त्याच्याकडून लिहिले गेले, लिहिणारा कोण? तो. काय लिहिले? हे झालं कर्म ना, हा झाला कर्ता. कधी कधी असंही येतंय पहा, कर्म अगोदर येतंय, कर्ता नंतर येतंय, म्हणून यालाच कर्म कर्तरी प्रयोग असंही म्हणतात. असं त्याच्या मागचा म्हणजे कर्म कर्तरी नाव याच्यामुळे दिलेलं आहे. समजले? याच्यामध्ये काही अपवादात्मक वाक्य आहेत. नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोगात कधी कधी कर्ता हा अद्यारत असतोय. अद्यारत म्हणजे छुपा असतोय, छुपा, है ना, लपलेला असतोय. अपवाद वाक्य आहेत, बघूयात. मग आपल्याला परीक्षेला एवढंच वाक्य येतं, सभेत पत्रके वाटली गेली, है ना, आणि वाक्याचा प्रयोग ओळखा. मग वाटणारे कोण? उत्तरच येत नाही. काय वाटली? पत्रके, याच येतंय. पण कर्ता इथं अदृश्य स्वरूपात आहे, तो आपल्याला मानावा लागतो. मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली, येतंय का? मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली. मग आता वाक्याचा प्रयोग कोणता? नवीन कर्मणी प्रयोग. म्हणून सभेत पत्रके वाटली गेली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? कर्म कर्तरी प्रयोग. पुढचं वाक्य पहा, सर्वांना समज दिली जाईल. खूप वेळेस आलेलं अपवादात्मक वाक्य.
इथे सुद्धा कर्ता अदृश्य आहे. मग आता देणारे कोण उत्तर येत नाही. मग आपण जर घेतलं दादांकडून सर्वांना समज दिली जाईल. कोणाकडून? मग बघा आता देणारे कोण? दादा. काय दिली जाईल? समज. आहे का? कर्त्याला कोणता प्रत्यय दिसतोय? कडून. म्हणून कोणता प्रयोग या वाक्याचा? नवीन कर्मणी प्रयोग है ना. सर्वांवर कार्यवाही करण्यात येईल. हे वाक्य विचारलेलं पहा. सर्वांवर कार्यवाही करण्यात येईल. पोलिसांकडून सर्वांवर कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे कोणता प्रयोग रे त्या वाक्यात सुद्धा? हे वाक्य सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचे पहा. तर असे हे नवीन कर्मणी प्रयोग होता, आपल्याला विचारला जातो. मित्रांनो, तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग. अतिशय सोपा आहे भावे प्रयोग पण. भावे प्रयोग कशाला म्हणायचे? जेव्हा वाक्यातील कर्ता आणि कर्म वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही, तेव्हा त्याला म्हणतात भावे प्रयोग. आणि भावे प्रयोगातील जे क्रियापद असते हे तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी राहतं. याचा अर्थ ते बदलत नाही. मग आपल्याला याच्यावर प्रश्न आहे, कोणत्या प्रयोगातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असते? भावे प्रयोगातला असते पहा. लक्षात ठेवा. कळले? त्याच्यानंतर हा भावे प्रयोगात पहा, पोलिसांनी चोरांना पकडले. आता सुरुवातीला मी कर्त्याच्या लिंग वचनात बदल करतो. पोलीस आहे, इथं मी पोलीस पुल्लिंगी शब्द आहे, स्त्रीलिंगी शब्द घेतला. मीनाने चोरांना पकडले. पहा, लिंग बदललं, क्रियापद जसेच्या तसं राहिले. बदलले का रे? नाही. वचन बदला. इथं पोलिसाने होतं, इथं पोलिसांनी घेतलंय अनेकांनी. पोलिसांनी चोरांना, क्रियापद बदललंय का? नाही. म्हणून या वाक्याचा प्रयोग कोणता आहे रे? भावे प्रयोग आहे. कर्मात सुद्धा बदल करा तरी बदलणार नाही. कर्म काय रे? चोरांना. चोर कोणता शब्द रे? तो चोर म्हणजे पुल्लिंगी. आपण महिला घेतलं है ना. म्हणजे पहा, पोलिसाने महिलेस पकडले. क्रियापद बदललं का रे? नाही. पोलिसाने आरोपींना पकडले. वचन पण बदललंय कर्माचं. क्रियापद बदललंय का? नाही. म्हणजे कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनात बदल करून देखील क्रियापद बदलत नाही. म्हणून या प्रयोगाला कोणतं म्हणायचं आहे? भावे प्रयोग असं म्हटलं जाते. समजलंय का? हा प्रयोग लक्षात ठेवायचा आहे पहा. भावे प्रयोगातील क्रियापद कसं असते? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी. आणि भावे प्रयोग ओळखायचा कसा, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर फक्त कर्ता आणि कर्म या दोघांवरून भावे प्रयोग ओळखता येतो. कर्त्यालाही प्रत्यय असेल, कर्मालाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग, किंवा कर्त्याला प्रत्यय आहे कर्मच नाही तरी देखील भावेच प्रयोग. समजतंय? म्हणजे भावे प्रयोगामध्ये काय असतंय रे? कर्त्याला प्रत्यय असतोय, कर्मालाही प्रत्यय असतोय. आणि आणि दुसऱ्या याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतोय, कर्मच नसतंय. तो देखील कोणता प्रयोग असतोय? भावेच प्रयोग. भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. त्यातले पहिले 2 आहेत सकर्मक आणि आकर्मक. जसं सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी तसे जे प्रयोग आहेत. मग बघा, सकर्मक भावे प्रयोग कशाला म्हणायचे? ज्या भावे प्रयोगातील क्रियापद सकर्मक असतं म्हणजे कर्म आलेलं असते त्याला म्हणायचंय सकर्मक भावे. हा ओळखायचा कसा? कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असेल तर तो वाक्याचा प्रयोग कोणता? कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असेल तर तो असतोय सकर्मक भावे प्रयोग. कळले? उदाहरणार्थ बघा, दोंडूने गाईला बांधले. बांधणारा कोण? बांधण्याची क्रिया. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे. दोघांनाही प्रत्यय असेल तर कोणता प्रयोग? सकर्मक भावे प्रयोग. पुढे बघा, रामाने रावणास मारले. मारणारा कोण? राम. मारण्याची क्रिया रावणावर. कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे. दोघांनाही प्रत्यय असेल तर सकर्मक भावे प्रयोग. पुढे बघा, आईने बाळाला खाऊ घातले है ना. खाऊ घालणारी कोण? खाऊ घालण्याची क्रिया. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे. सकर्मक भावे प्रयोग. पावसाने पुणेकरांना झोडपले. झोडपणारा कोण? झोडपण्याची क्रिया. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय. कोणता प्रयोग? सकर्मक भावे प्रयोग. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले. बघा, कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय आहे. कोणता प्रयोग रे? सकर्मक भावे प्रयोग. समजलंय का? कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असेल तर त्या वाक्याचा प्रयोग सकर्मक भावे प्रयोग असतो. आणि आकर्मक भावे कसा ओळखायचा किंवा आकर्मक भावे कशाला म्हणतात? याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो परंतु वाक्यात कोण नसतंय?
कर्म नसते. जर कर्मच नसेल आणि वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल तर कोणता रे? आकर्मक भाव आहे. उदाहरणार्थ बघा, पावसाने खूपच झोडपले. झोडपणारा, झोडपण्याची क्रिया पावसावरच घडतीये आणि दोन्ही वाक्याची उत्तर, दोन्ही प्रश्नांची उत्तर एकच आली की ते वाक्य कसं असतंय? आकर्मक है ना. आणि जर वाक्य आकर्मक असल आणि कर्त्याला प्रत्यय असल तर आकर्मक भावे लिहा आणि कर्त्याला प्रत्यय नसल तर आकर्मक कर्तरी लिहा. समजतंय का? जसं की पहा, एक उदाहरण घेतलं, राम घरी जातो आणि रामने घरी जावे. आता दोन्ही वाक्य आकर्मक आहेत. जाणारा कोण? राम. जाण्याची क्रिया रामवर घडते. आकर्मक आहेत. मग हा आकर्मक कर्तरी की आकर्मक भावे ओळखायचा फक्त कर्त्यावरून. कर्त्याला प्रत्यय नसल, सॉरी, आकर्मक कोणता रे? कर्तरी. आणि कर्त्याला प्रत्यय असल तर आकर्मक भावे. कळलंय का? बघा मग, बाळाने शांत झोपावे. झोपणारे कोण? झोपण्याची क्रिया म्हणजे कोणता रे? आकर्मक कर्तरी. का? कर्त्याला प्रत्यय आलेला आहे. त्याने आता घरी जावे. जाणारा कोण? जाण्याची क्रिया कर्त्याला प्रत्यय आहे. कोणता? आकर्मक भावे. त्याने खाली बसावे. बसणारा, बसण्याची क्रिया कर्त्याला प्रत्यय कोणता? हा. मला थोडे खावते. काय खावते? येतं एक उत्तर. आपण हे शिकलेलो आहोत. काय रे? आकर्मक भावे. नाहीच कळत बघ. खाणारा कोण? मी. खाण्याची क्रिया माझ्यावरच घडते. कर्त्याला प्रत्यय कर्म नाही. आकर्मक भावे प्रयोग. पण मी सांगितलं त्या पद्धतीने शक्य क्रियापदाचं वाक्य आल्यानंतर तो एक शक्य कर्मणी किंवा आकर्मक भावे या दोन्ही पैकी असणार आहे. त्याच्यानंतर प्रवाशांनी येथेच थांबावे. थांबणारे कोण? थांबण्याची क्रिया कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्म नाही. कोणता रे? आकर्मक भावे प्रयोग. समजलंय का? आणखी एक सांगतो पहा, आकर्मक भावे प्रयोगामध्ये असं हे जर वे आलं ना, वे वाक्याच्या शेवटी, तर डोळे झाकून आकर्मक भावेच असतोय तो. जसं की पहा, त्याने रामने घरी जावे, बघूच नका, वे दिसला ना शेवटी, कोणता रे? मग आकर्मक भावे. तो आकर्मक भावेच निघणार. म्हणजे 99.99% ना, 0.1% तुझ्या नशिबाने साथ सोडली तर मी सांगू शकत नाही, पण बहुतांश तशी वाक्य असतात. कळलंय? आकर्मक भावे ओळखता येईल. आणि त्याच्यानंतरचा अतिशय पानचट प्रयोग म्हणजे अकर्तृक भावे किंवा ज्याला भाव कर्तरी प्रयोग म्हणतात. मित्रांनो, एक क्रियापदाचा एक प्रकार आहे भाव कर्तृक क्रियापद किंवा ज्याला अकर्तृक क्रियापद म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये अशी वाक्य आहेत पहा, गडगडते, मळमळते, सांजावले, है ना. याच्यात काय असतं रे? पहा, जेव्हा वाक्यामधील कर्ता स्पष्टपणे दिसत नाही, तो क्रियापदाच्या आशयामध्ये दडलेला असतो, तेव्हा त्याला भावकर्तृक क्रियापद म्हणतात. आणि भावकर्तृक क्रियापदाची वाक्य ही अकर्तृक भावे प्रयोगाची किंवा भावकर्तरी प्रयोगाची असतात. म्हणजे याच्यामध्ये कर्ता नसतो. आज दिवसभर गडगडते. आता गडगडणारे कोण? उत्तर येते का? नाही. काय गडगडते? उत्तर येते का? नाही. म्हणजे कर्ताहीच दिसाना आपल्याला स्पष्ट आणि कर्ता स्पष्ट दिसाना म्हणलं कर्मही दिसत नसते. मग इथं वाक्यात कर्ता स्पष्ट दिसत नाही, पण जर शोधायचाच म्हणलं तर आपल्याला शोधता येतो. काय गडगडत गडगडणारे कोण असतात रे? ढग. म्हणजे आपण तो दडलेला कशातून शोधला? क्रियापदातून. हे सगळं सोडून दे, तू एक लक्षात ठेव. गडगडते, मळमळते, उजाडले, धडधडते, सांजावले, अंधारले असं वाक्याच्या शेवटी दिसलं की डोळे झाकून अकर्तृक भावे प्रयोग लिहा. ठीक आहे? कारण याच्यात करता दिसणार नाही. पहा, जसं की आजीला बसमध्ये मळमळते. मळमळणारे कोण? आजी. आजी नाही, है ना. आणि तू शोधणार हेही सांगतो मी परीक्षेला, आणि तू आजीच करता लिहिणार. कारण की इथं काय होत, मी सांगितलं ना, क्राऊड मध्ये आपण काय होतं, फ्लो फ्लो मध्ये उत्तर देतो. जेव्हा एकट्याला शोधायचं असतंय का, तेव्हा आजीच करता येणार आणि तू आजीला मळमळीणार, हेही सांगतो. तर मळमळणारे कोण असतंय? पोट. आहे का वाक्यात? नाही. दिवसभर पुढे गावी जाताना सासवड जवळ उजाडले. उजाडणारा कोण? दिवस. आहे का वाक्यात? नाही. पुढे आज लवकर सांजावले. सांजावणारा कोण? दिवस. आहे का वाक्यात? नाही. दिवसभर सारखे धडधडते. धडधडणारे कोण? हृदय. हृदय बाळा इकडं. घरी येण्यापूर्वी अंधारले. अंधारणारा कोण? दिवस. आहे का वाक्यात? म्हणजे कोणता प्रयोग?
अकर्तृक भावे प्रयोग. याला अकर्तृक का म्हणतात? याच्यात कर्ता नसतो म्हणून याला अकर्तृक भावे प्रयोग म्हणतात. आणि या कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये असतो म्हणून याला भाव कर्तरी प्रयोग म्हणतात. मी सांगितलं तसं की क्रियापद लक्षात ठेवा. गडगडते, मळमळते, सांजावले, अंधारले, उजाडले, उकडते, धडधडते, हे सर्व क्रियापद कोणते असतात रे? बघ, त्याच्या अंगात आले. आता तुला जर कर्ता शोधायचं सांगितला तर तू कर्ता हा लिहिणार, हे सांगतो. आता त्याच्या अंगात आले, येणारे कोण? हा, वारे, है ना. तर याच्यात आहे का? नाही. म्हणजे हा कोणतं झालं रे वाक्य? अकर्तृक भावे प्रयोगाचं आहे. आणि हे उदाहरण विचारलेले पहा. त्याच्या अंगात आले वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्तृक भावे प्रयोग किंवा भाव कर्तरी प्रयोग असतोय. समजलाय का? त्याच्यामध्ये पहा, उन्हाळ्यात खूप, मुंबईत खूप उकडते, वाक्याचा प्रयोग कोणता? उन्हाळ्यात मुंबईत खूप उकडते, कोणता? अकर्तृक भावे प्रयोग. कारण का? उकडणारे कोण? अंडे. मग उकडणारे कोण असते? शरीर, है ना. हा, मला एका चालू बॅच मध्ये असं म्हणलं, मी म्हणलं उकडणारे कोण, मोठ्याने म्हणत होतो, म्हणलं सर अंडे. हा, असं असतात, असते असते. तर ठीक आहे, उकडणारे कोण असतं? शरीर, है ना. जसं तुला आता उकडतंय, है ना. हा, क्लासमध्ये खूप उकडते. हा, उकडणारे कोण मग? क्लास नाही, शरीर उकडतंय. हा, कळलंय हा प्रयोग? आता पहा, मी काही वाक्य सांगतो, मला तुम्ही प्रयोग सांगायचे. पाखरे घरट्यात परतली, या वाक्याचा प्रयोग कोणता? बोला. चला, दोन दोन ऑप्शन देऊ. आकर्मक कर्तरी की आकर्मक भावे? आकर्मक का? चला, परतणारी कोण? परतण्याची क्रिया. हा, मग इथं कर्ता आहे, मग या कर्त्याला प्रत्यय आहे की नाही? कळलं? काल तुला विभक्ती मी सांगितलं होतं. पाखरे अनेक वचनी शब्द आहे, आणि अनेक वचनासाठी जर प्रत्यय लागलेला असेल तर तो प्रत्यय नसतो. याची विभक्ती कोणती असते? आणि मग कर्ता प्रथम विभक्तीचा असेल तर प्रयोग कोणता? आकर्मक कर्तरी. बरेच मुलं उत्तर याचा आकर्मक भावे लिहितील, हे पण सांगतो, कारण त्याला तिथं प्रत्यय दिसू शकतो. आणखी एक उदाहरण सांगतो पहा. आम्ही कामे केली, वाक्याचा प्रयोग कोणता? आम्ही कामे केली. कर्तरी कर्मणी भावे, कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग का? हा? बोला. इथं प्रत्यय आहे का नाही मला हे सांग. कर्त्याला प्रत्यय आहे की नाही? कर्त्याला प्रत्यय नाही. आणि कर्माला आहे का? कामे कोणता शब्द आहे? अनेक वचनी शब्द आहे, है ना. बरेच जण कर्माला तिथं प्रत्यय येऊ शकतो, त्याला इकडेही प्रत्यय लावू शकतोय, अशी गंमत होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, मी चहा पिला, वाक्याचा प्रयोग कोणता? मी चहा पिला, कर्तरी कर्मणी का भावे? पिणारा कोण? काय पिला? कर्त्याला प्रत्यय आहे का? आहे ना. रामने चहा पिला, मी कालच सांगितलंय. तेव्हा मी हे सर्वनाम येईल आणि त्याची विभक्ती ओळखायची असेल तेव्हा नाम ठेवा. रामने चहा पिला, म्हणून या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी. आणि मी चहा पितो, राम चहा पितो, कोणता प्रयोग? आता कर्तरी प्रयोग. या दोन्ही वाक्यांचे प्रयोग वेगवेगळे आहेत आणि याच्यावर प्रश्न येणार. बघ तू, मी चहा पिला, आणि मी कालही सांगितलंय बघ की जर क्रियापद भूतकाळी असल तर त्याला प्रत्यय असतो, आणि क्रियापद वर्तमान काळी असतो तर या मीला प्रत्यय नसतो. समजलंय? मग जर क्रियापद वर्तमान काळी आलं तर तो कर्तरी प्रयोग, आणि जर क्रियापद या वाक्यामध्ये भूतकाळी आलं तर कर्मणी प्रयोग असतोय. म्हणून मी चहा पिला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग. समजलंय का? लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक माझा प्रश्न आहे. आजीने नातवाला गोष्ट सांगितली, हा, या वाक्याचा प्रयोग कोणता?
कर्तरी कर्मणी का भावे कर्मणी प्रयोग. एक लक्षात ठेवा, जेव्हा द्विकर्मक वाक्य येईल आणि द्विकर्मक वाक्याचा प्रयोग ओळखायचा असेल तेव्हा प्रत्यक्ष कर्मावरून ओळखायचा. पण त्या मग शोधा, यातलं सांगणारी कोण? आजी. काय सांगितली गोष्ट? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे कोणता प्रयोग या वाक्याचा? कर्मणी प्रयोग आहे. समजलंय? आणि जर आजी नातवाला गोष्ट सांगते, कोणता प्रयोग? आजी नातवाला गोष्ट सांगते. बोला, सांगणारी कोण? कर्त्याला प्रत्यय काय सांगते? कोणता प्रयोग? सकर्मक कर्तरी प्रयोग. एक लक्षात ठेवा, द्विकर्मक वाक्य असल, कर्त्याला प्रत्यय जर नसल तर कर्तरी प्रयोग, आणि कर्त्याला प्रत्यय असल तर कर्मणी प्रयोग. बाकी काही शोधू नका. राजाने शिपायाला बक्षीस दिले, प्रयोग कोणता? कर्मणी प्रयोग. राजा शिपायाला बक्षीस देतो, कर्तरी प्रयोग. कळलं? द्विकर्मक वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आला तर तो प्रयोग कोणता? कर्मणी. आणि जर कर्त्याला प्रत्यय नसल तर तो प्रयोग लिहायचा कर्तरी प्रयोग. कळले? असे अपवाद आहेत, या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर पहा, एक वाक्य आहे आणखी, तुम्ही वाचनात असेल तुमच्या, पेटीतील नाणी मुलांना दाखवली. पाठ असेल तुझ्या हे. वाक्याचा प्रयोग कोणता रे? कर्मणी प्रयोग. आता तू शोधायला जाणार करता, दाखवणारे कोण? करता दिसत नाही, याच्यात करता अद्यारत आहे, म्हणजे अदृश्य आहे, तिथं आपल्याला तो मानावा लागतो. मग कोणी? बाबांनी किंवा गुरुजींनी घ्या. गुरुजींनी पेटीतील नाणी मुलांना दाखवली. दाखवणारे कोण? काय दाखवली? है ना? म्हणजे हे द्विकर्मक वाक्यात जाईल का रे? गुरुजींनी पेटीतील नाणी मुलांना दाखवली, द्विकर्मक वाक्य होईल का? होईल ना? कसं दाखवणारे? गुरुजी. कोणाला दाखवले? मुलांना. काय दाखवली? नाणी. द्विकर्मकच आहे, है ना? आणि इथं कर्त्याला काय येतोय रे? प्रत्यय येतोय. म्हणून पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग कोणता लिहायचा? कर्मणी प्रयोग. हे असे या प्रयोगाबद्दलचे काही अपवाद आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. कळले प्रयोग? त्याच्यानंतर पहा, आता कर्तरी प्रयोग हा प्रत्ययावरून तुम्हाला ओळखता यायला हवा. कसा? कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो, किंवा कर्म नसते, तो प्रयोग कोणता रे? कर्तरी. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग कोणताही असू दे, कर्त्याला प्रत्यय असतोय, कर्माला प्रत्यय नसतो. आणि भावे प्रयोग, कर्त्याला प्रत्यय असतो, कर्मालाही प्रत्यय असतोय, किंवा कर्म नसते. कोणता प्रयोग असतोय? भावे प्रयोग. म्हणजे मुख्य प्रकार ओळखायचा असेल तर एकच उदाहरण घेतो पहा, जसं की राम रावण मारतो, कोणता प्रयोग रे? मारणारा कोण? कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. रामने रावण मारला, रामने रावण मारला, मारणारा कोण? राम. काय मारला? रावण. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, कोणता प्रयोग? रामने रावणास मारले, भावे प्रयोग. कळलंय का? असा प्रत्ययावरून वाक्यातला प्रयोग ओळखावा लागतो. आणि प्रयोग हा कर्ता कर्म क्रियापदावरूनच प्रयोग ओळखता येतो. शक्य कर्मणी प्रयोगातील क्रियापद टिंबटिंब असते, सामर्थ्यवाचक असते, शक्य असतं, है ना? आणि समापन कर्मणी प्रयोगातील कर्त्याला टिंबटिंब विभक्तीचा प्रत्यय असतो, षष्ठीचा प्रत्यय असतोय. समजले? अशा पद्धतीने हे सर्व भाग प्रयोगाचा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पहा, संकर प्रयोग. संकर प्रयोगाचे 4 प्रकार आहेत, है ना? त्याच्यातले तुम्हाला फक्त हे 3च आहेत, चौथा प्रकार पण नाहीये. कर्तुकर्म, कर्तुभाव, कर्मभाव आणि कर्तुकर्म भाव संकर प्रयोग, असे 4 प्रकार आहेत पहा. संकर प्रयोग कशाला म्हणतात? ज्या प्रयोगामध्ये 2 प्रयोगांची छटा दिसून येते त्याला संकर प्रयोग म्हणतात. पहिला जो आहे पहा, कर्तुम कर्म. कर्तु म्हणजे कर्तरी, कर्म म्हणजे कर्मणी. ज्या प्रयोगात कर्तरी आणि कर्मणीची छटा असते त्याला काय म्हणायचं? कर्तुकर्म. याचं काय होईल रे मग? कर्तरी आणि भावे या दोन्ही प्रयोगात छटा असेल तर कर्तुभाव, कर्मणी आणि भावे प्रयोगात छटा असेल तर कर्तुकर्म भाव, म्हणजे 3 इंची छटा ज्याच्यामध्ये दिसते त्याला कर्तुकर्म भाव संकर प्रयोग म्हणतात. पहा, याच्यामध्ये कर्तुकर्म संकर प्रयोग कसा ओळखायचा?
तर हे ओळखताना कर्ता कर्म आणि क्रियापद पुन्हा तेच येणार आहे. एक लक्षात ठेवा, जिथं कुठं कर्तू येणार आहे तिथला कर्ता नेहमी तू तुम्ही पाहिजे. कर्ता काय पाहिजे? मग तो कर्तू कर्म असू द्या किंवा कर्तू भाव असू द्या. आणि कर्ता तू तुम्ही आला की जर तू आला तर क्रियापदाला स प्रत्यय, आणि कर्ता तुम्ही असेल तर क्रियापदा शेवटी त प्रत्यय पाहिजे. लक्षात ठेवा. आणि इथे कर्मणी प्रयोगाची छटा असते, आणि कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. म्हणून या प्रयोगात कर्माला कधीच प्रत्यय नसतो. म्हणजे कर्म कोणत्या विभक्तीत पाहिजे? प्रथमा. हा? करता तू तुम्ही आणि कर्माला प्रत्यय नसल तर डोळे झाकून कोणता प्रयोग लिहायचा? कर्तू कर्म. उदाहरणार्थ बघा, तू मला पुस्तक दिलेस, देणारा कोण? तू. काय दिलेस? करता तू आलाय म्हणजे कर्तू प्रयोग. करता तू दिसला त्याच्या खाली कर्तू लिहा. आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्म प्रयोग. म्हणून हा प्रयोग कोणता झाला? कर्तू कर्म संकर प्रयोग. पुढे बघा, तू गाय वाचवलीस. करता काय रे? तू म्हणजे कोणता? कर्तू. काय वाचवली? कर्माला प्रत्यय आहे का? म्हणून कोणता? कर्तू कर्म संकर प्रयोग. तुम्ही कामे केलीत है ना, करता काय आलाय? म्हणजे हा झाला कर्तू. आणि कामे याची विभक्ती प्रथमाच असते, म्हणजे कर्माला प्रत्यय आहे का? म्हणजे कोणता? कर्म. म्हणून हा प्रयोग कोणता? कर्तू कर्म संकर प्रयोग. तू पुस्तक वाचतोच, वाचणारा करता तू आला आणि पुस्तकाला प्रत्यय नाही म्हणून कर्म, म्हणून या वाक्याचा प्रयोग कोणता? कर्तू कर्म संकर प्रयोग. पुढे बघा, तू फुल तोडलेस येईल का? कोणता प्रयोग रे? कर्तू कर्म. कसं? कर्तू फिक्स आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी, म्हणून कर्तू कर्म संकर प्रयोग. तुम्ही मला पुस्तक दिलेत. तुम्ही कर्तू काय दिलेत? पुस्तक. कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्तू कर्म संकर प्रयोग. कर्तू कर्म संकर प्रयोगातला कर्ता काय पाहिजे? तू किंवा तुम्ही. आणि कर्माला कधीच प्रत्यय नसतो म्हणून तो प्रयोग असतोय कर्तू कर्म संकर प्रयोग. आणि मित्रांनो, जर कर्माला प्रत्यय आला की तो असतोय कर्तू भाव संकर प्रयोग. दोन्हीत एवढाच फरक आहे. म्हणजे सेम राहणार, बाकी फक्त इथं कर्माला प्रत्यय आलेला असेल किंवा कधी कधी कर्मच नसेल वाक्यात. जसं उदाहरणार्थ बघा, तू गाईला घालवलेस. करता काय रे? कोणता प्रयोग? आणि भावे प्रयोगात कर्माला प्रत्यय असतोय बा, असतोय का? म्हणून कर्माला जर प्रत्यय असेल तर तो कोणता झाला? भाव. म्हणून हा प्रयोग कोणता? कर्तृ भाव संकर प्रयोग. इथे पहा, तू बाळाला घेतलेस. करता तू, घेण्याची क्रिया बाळावर. कर्माला प्रत्यय आला की कोणता रे? भावे. म्हणून हा प्रयोग कोणता? कर्तृ भाव संकर प्रयोग. तुम्ही फुलाला तोडलेत. वाक्य बघतानाच कळतंय पा लगेच. तुम्ही आला की प्रयोग कोणता? कर्तू. फुलाला कर्माला प्रत्यय आला भावे, म्हणून कोणता प्रयोग? कर्तू भाव संकर प्रयोग. तू कुत्र्याला मारलेस. मारणारा तू म्हणजे कर्तू आणि कर्माला प्रत्यय म्हणून कोणता? भाव, म्हणून कर्तू भाव संकर प्रयोग. तू त्याला न्यायचे होतेस. नेणारा नेण्याची क्रिया करता तू म्हणून कर्तू आणि कर्माला प्रत्यय म्हणून भाव. समजले? सेम वाक्य. तुम्ही त्याला न्यायचे होते. करता तुम्ही आला म्हणून कर्तू आणि कर्माला प्रत्यय आला म्हणून भाव, म्हणून कोणता प्रयोग? कर्तू भाव संकर प्रयोग. कळले? मग तू कुत्रा मारलास, वाक्याचा प्रयोग कोणता? कर्तू कर्म संकर प्रयोग. कारण कुत्र्याला प्रत्यय नाही कुत्रा शब्दाला, आणि तू कुत्र्याला मारलेस. कर्तू भाव संकर प्रयोग. कधी कधी या कर्तू भाव मध्ये कर्मच नसते. जसं की पहा, तू घरी जायचे होतेस, असं आलं पाहता. तू घरी जायचे होते. जाणारा तू, जाण्याची क्रिया त्याच्यावरच, म्हणजे हा झाला कर्तू. आणि कर्मणी व्हायचं म्हणजे कर्म असावं लागतंय. आणि जर कर्म नसल तर आणखी एक प्रयोग होतो पा भावे. म्हणून हा कोणता रे? कर्तू भाव संकर प्रयोग. कर्तू भाव मध्ये एक तर कर्म आलं तर कर्माला प्रत्यय येतो किंवा वाक्यामध्ये कर्म नसतं. कळतंय का? जसं की हे कळले दोन प्रयोग, कर्तू कर्म आणि कर्तू भाव. त्याच्यानंतर कर्मभाव हा अतिशय पांचट. याच्यात कर्त्यालाही प्रत्यय असतोय, कर्मालाही प्रत्यय असतोय. आणि इथं मला सांगा, इथं कर्तू शब्द आहे का रे? कर्तू शब्दच नाही म्हणले करता तू तुम्ही येणारच नाही.
आणि जिथं करता तू तुम्ही नाही तिथं डोळे झाकून हा प्रयोग लिहून टाका. कर्मभाव बघा, कर्त्या कसा असतो रे, नामाच्या स्वरूपात असतोय आणि कर्म सुद्धा नामाच्या स्वरूपात असते. आणि कर्मानुसार क्रियापदाला प्रत्यय लागतो, ला किंवा ली, म्हणून याला म्हणतात कर्मभाव संकर प्रयोग. उदाहरणार्थ पहा, बापाने पोराला धोपटला. पहा, आता तुझ्या माहितीनुसार हे वाक्य तुझ्या बुद्धीला न पटणार राहील. जर भावे प्रयोगात पाहिले तर बापाने पोराला धोपटले असं भावे प्रयोग. पण इथं कर्मानुसार क्रियापदाला प्रत्यय लागतो. पोराला आलंय म्हणून ला आला, कारण पोर पुल्लिंगेमध्ये घेतलं. आणि जर पुरीला म्हणलं असतं तर धोपटली है ना, बापाने पोरीला धोपटली, कोणता प्रयोग बघा, कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे है ना, तर कोणता प्रयोग रे, कर्मभाव. त्याच्यानंतर नवऱ्याने बायकोला झापली. हा, झापणारा कोण, नवरा, झापण्याची क्रिया बायकोवर, कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय, कोणता प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग है ना. पुढे बापाने पोराला शाळेत घातला, दोघांनाही प्रत्यय आहेत, कोणता प्रयोग, कर्मभाव. आणि ते सोडून दे, इथं कुठं तुला तू तुम्ही दिसतंय का, मग कोणता प्रयोग लिहायचा, कर्मभाव. आता तू म्हणशील सर मग हा भावे प्रयोग का नाही, भावे प्रयोगामध्ये ले पाहिजे, ले, याच्यात ले येत नाही, एक तर ला येतं किंवा ली येतं, म्हणून या वाक्याचा प्रयोग भावे प्रयोग होत नाही. आणि दोन्ही पर्याय तुला देणार नाहीत, एक तर संकर प्रयोगाचे प्रकार पर्याय असतील, एक तर नाही तर मग इकडचे मुख्य प्रकारातले पर्याय असतील. समजतंय का, जिथं करता तू तुम्ही नाही तो प्रयोग कोणता, कर्म भाव संकर प्रयोग. आणि चौथा प्रयोग आहे कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग. हा पण सोपा आहे पा, पण कन्फ्यूज होऊ नका. आता ते सांगतो मी, फक्त लक्षात राहिला तर ठेवा, नाही राहिला तर सोडून द्या. कर्तृ कर्म भाव म्हणजे 3 इंची छटा याच्यात दिसणार आहे. आता कर्तृ आला की करता काय पाहिजे रे, तू पाहिजे किंवा तुम्ही पाहिजे. आणि तू आला की क्रियापदाला काय प्रत्यय पाहिजे रे, स आहे पाहिजे. म्हणजे हे झाला कर्तृची छटा झाली, बरोबर. आता कर्मभावची छटा कशी दिसते पहा, तर इथलं कर्मानुसार क्रियापदाला एक प्रत्यय लागतो. यातलं कर्म कोणतं आहे पहा, तू आपल्या मुलाला कालच शाळेत घातलास, घालणारे तू, घालणारा कोण, तू, घालण्याची क्रिया मुलावर. इथे पहा, कर्माला प्रत्यय असतो आणि करता तू तुम्ही असतो, म्हणजे हा झाला कर्तू. कर्माला प्रत्यय असतो म्हणून भाव, आणि या कर्मानुसार क्रियापदाला एक प्रत्यय लागतो, म्हणून याच्यात कर्मणीची छटा असते, म्हणून हा झाला कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग. समजले. पण हा प्रयोग तुम्ही लिहू नका, लक्षातही ठेवू नका, मी सांगणार सुद्धा नाही आता. हा, कळलं, कारण तू कन्फ्यूज होणार आहेस. तू फक्त 3च प्रकार लक्षात ठेवायचे यातले, मी सांगितले तसं. जिथं करता तू तुम्ही आणि कर्माला प्रत्यय नाही, तो कोणता रे, कर्तृ कर्म. जिथं करता तू तुम्ही कर्माला प्रत्यय कोणता, कर्तृभाव. आणि जिथं कर्मभाव, इथंही नाम इथंही नाम, आणि दोघांनाही प्रत्यय, कोणता, कर्मभाव. संकर प्रयोग अतिशय सोपे आहेत. इलिमिनेशन पद्धतीने लगेच उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. समजलंय. तू फुलास तोडलेस, कोणता प्रयोग, फुलास, कर्तृभाव. तू फुल तोडलेस, कर्तृ कर्म है ना. आईने फुलास किंवा आईने मुलाला निजवला, कर्मभाव. समजलंय का. अशा पद्धतीने संकर प्रयोग होते. असा हा प्रयोगाचा भाग होता, लक्षात ठेवायचा आहे.